तर गाईज किती भारी वाटतं बघा ना. या अशा रोडवरती गाडी चालवायला कोणाला नाही आवडणार, कोणाला नाही आवडणार. आणि गावच्या ठिकाणी म्हटलं तर सर्वांनाच आवडतं. गाईज व्ह्यू बघा तुम्ही, कैसन बा हे की नाही. आता हे लोकेशन बघून मला माझ्या मनामध्ये आलं की 360 व्ह्यू घ्यायचा. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर खूप दिवसांनी आज जातो व्हिडिओ करायला, रील्स करायला. आणि आपल्यासोबत आलेले आहेत आपल्या बिल्डिंगच्या इथे वेदांत शितप. अय्या दिसतो असलं भारी बघ ना. हां कसं दिसतंय बघ, मस्त वाटतं कडक ना बाबा. अरे फोटोत माणसं चांगली असते की व्हिडिओ पण चांगलीच वाटते. आणि तुम्ही कॅमेरा बंद केला की. तर हे आहे आपली बिल्डिंग, इथे राहतो आम्ही. मी राहतो सध्या तरी, बाकी वेदांत राहतो तिकडे शंकरवाडीत. आणि सुरोज वगैरे राहतो तिकडे. गाडी नाही घेऊन आलाय, गाडी घे. तू बाईक आणलेस तर आहे भावड्याचा, आपलं गुहागरवरनं आलाय. मास्क बीस काढ, दिसते लोकांना कोण आहे ते. लोकांना दिसू दे भावड्या. 100%. तर चला आता मी व्हिडिओ करायला, रील्स करायचे आहे. खूप दिवसानंतर यांच्यासोबत रील करणार आहे. म्हणजे मागच्या टाईम आपण कुठे भेटलो तर रत्नागिरीत भेटलो होतो. रत्नागिरीनंतर सेकंड बेड इथे. तर इथं राहतो मी आतमध्ये. येतोच तर घरी येतोच. चल चल ना चल ना चल. तर गाईज आता आम्ही रील करायला गेलो होतो स्टेशनला. तर रील वगैरे करून झाले आणि आता जातो मी रेशन आणायला. म्हणजे तुम्हाला वाटत असेल आम्ही व्लॉग वगैरे करतो, 4 पैसे आम्हाला इन्कम वगैरे आहे चालू, आम्ही फेमस आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आम्हाला घरी इज्जत असेल तर इज्जत नाही आहे. घरी इज्जत म्हणजे थोडी कामं वगैरे करायला लागतात. आणि दुसरा विषय म्हणजे घरची तर कामं नाही केली तर खाणार काय. नाही खायला भेटतं, फक्त विषय असा आहे की घरची कामं करायला लागतात. आणि आता चालू रेशन आणायला. म्हणजे मी असं विचार करतो आहे की मी 1-2 ब्लॉग तरी डेली रुटीन चालू करणार आहे. डेली रुटीनचा काय फायदा आहे मला बघायचं आहे की माझे ब्लॉग म्हणजे व्हायरल जातात की नाही. जर डेली रुटीनचे ब्लॉग जर व्हायरल गेले, मिनिमम 10K व्ह्यूज जरी गेले तरी तर डेली रुटीन मी चालू ठेवेन. आणि आजचा दिन आजचा दिवस माझा कसा होता, मी सकाळी उठल्यानंतर एक मला शूट होतं. म्हणजे जे मुलगा मुलगी बघायचं कार्यक्रम असतं ते, म्हणजे पुढा देण्याचं काहीतरी असं कार्यक्रम असतं, त्याचे व्हिडिओ शूट होतं. ते शूट झाल्यानंतर वेदू माझ्यासोबत, वेदू आणि मी आलो घरी. थोडं फ्रेश वगैरे झालो. ते तितकं झाला भावड्याचा फोन आला. आणि भावड्या बोलल्या की थोडेसे रील वगैरे करायला जायचे, व्हिडिओ करायला. तर म्हटलं चला जाऊ तिकडे. आणि थोडं तिथं रील वगैरे केले स्टेशनला जाऊन. त्याच्यानंतर भावडे आणि वेदू गेले त्याच्या दुसऱ्या लोकेशनला. मला हे काम होतं, म्हणजे मला रेशन आणायला जायचं म्हणून मी आता रेशन आणायला. आणि इथून जाणार आता कुठलं रेशन आहे माझं ते पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी रेशन आणायला कुठे लांब जातो, किती किलोमीटर लागतं ते पण दाखवतो. म्हणजे मी घरातून जेव्हा निघालो तेव्हा माझ्या गाडीचा किलोमीटर रिसेट केला होता. म्हणजे एक्झॅक्ट किलोमीटर किती आहे ते पण समजेल. आणि दुसरा विषय म्हणजे मी ह्या रूटनी जात होतो ते पण तुम्हाला सांगतो. मला हायवेचा रूट पण आहे, ते पण मी हायवेच्या रूटने जात नाही. कारण ह्या गावच्या म्हणजे ह्या गावच्या रूटने गेलो तर एक वेगळं लोकेशन मला बघायला भेटतं. म्हणजे गावातून जाण्याची जी वाईब आहे ना, जी मजा आहे ती वेगळीच आहे. म्हणून मी ह्या रूटने येतो. आणि ह्या रूटला पण मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ म्हणजे काय एक्झॅक्ट आहे ते. तर मी ह्या रूटने काय तो तुम्हाला मी सांगतो. कारण की ह्या रूटचं फक्त हे बघा, रस्ता पण चांगला आहे आणि गावातून फुल वाईब येते. म्हणजे गावातून रोड असल्यामुळे असं कुठला त्रास नाही आहे की कुठली गाडी ओव्हरटॅक मारते, कुठली गाडी कट मारून गेली, हे असं काही टेन्शन नाही. तर हा बघा, ही गावची वाईब आहे, हे गावचं नेचर आहे. अशा रोडमधून जायला कोणाला नाही आवडणार. मी जरी नोटीस केल्याप्रमाणे हायवेवरून जर मी गेलो तर 3 ते 4 किलोमीटर जवळ पडतं मला. आणि ह्या रोडने आलो तर 3 ते 4 किलोमीटर जास्त पडतं. पण ह्या रोडने यायचा फायदा का, तर पूर्ण शांतता आहे. आणि गावातून रोड असल्यामुळे पूर्ण रिलॅक्स एकदम वाटतं, चिल लाईफ चालू आहे असं वाटतं. असं कुठेतरी फिरायला आलो असं. आणि हायवेवरून घ्यायच्यानंतर भीती वाटते थोडी, की जे गाड्या स्पीड वगैरे असतात ते कधी काय होईल सांगू शकत नाही. म्हणून अशा रस्त्याने मी जाणं तरी बेटर समजतो. कारण की पूर्ण सेफ आहे हा रोड. आणि गावागावातून असल्यामुळे मला तर हा रोड जाम आवडतो. म्हणून नेहमी दर महिन्याला मी जर रेशन आणायला जेव्हा येतो इकडे काय काम असलं की तरी ह्या रोडने येतो मी. पण 2-4 किलोमीटर म्हणजे जास्त जाऊ दे, पण मस्त वाटतं लाईफ, मस्त वाटतं ड्रायव्हिंग इकडे करायला. ह्या रोडला ना मला एक लोकेशन आवडतो. बघा हा तो लोकेशन आहे. झाडातून मस्त गाडी जाते, झाडाच्या खालून वगैरे एक नंबर वाटतंय बघा.
राज मस्त रोड वगैरे भाष्य आहे. हा जो गाव आहे या गावाचं नाव भेलचई आहे. म्हणजे कळंबस म्हणून नंतर आंबडस येतं, आंबडसमधून नंतर भेलचई, भेलचई म्हणून नंतर शेल्डी, शेल्डी नंतर गुंदे. तर गुंदेमध्ये आमचं रेशन आहे. मग तुम्हाला प्रॉपर गाव पण दाखवेन ह्या रोड या ब्लॉगमध्ये. तुम्हाला गावं मी काय करतो म्हणजे डेली रुटीन काय माझं आहे, गाव वगैरे सगळं दाखवेन. मी कुठे जातो रेशन आणायला, रेशन कुठे घेतो, कुठला रूट आहे, जायला कोणता रूट मला बेस्ट पडतो, कुठला रूट आवडतं, सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व दिसेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर गाईस ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी एक म्हणजे क्वेश्चन विचारलं होतं तुम्हाला सर्वांना की मी मोटो ब्लॉगिंग चालू करू का. आणि मोटो ब्लॉगिंग चालू करताना खूप जणांचे कमेंट आले की दादा तू मोटो ब्लॉगिंग चालू करू, आम्ही तुला सपोर्ट करू. कमेंटला पण लोक बोललेत, आपले सबस्क्रायबर बोललेत आणि इंस्टाला पण मेसेज करून पण बोललेत की तू कर मोटो ब्लॉगिंग चालू, हळूहळू तुला सगळं जमेल. आणि तर मोटो ब्लॉगिंग करायला करू शकतो मी मोटो ब्लॉगिंग, फक्त एवढंच की तुमचा सपोर्ट पाहिजे. आणि मी ह्याच्या आधी जो तुम्ही ब्लॉग बघितला मुंबईचा, त्यासाठी मी मोटो ब्लॉगिंगसाठीच मी मुंबईला हेल्मेट आणण्यासाठी गेलो होतो. पण माझ्या पसंतीचं काय हेल्मेट मला पाहिजे असं हेल्मेट भेटला नाही. आणि नेक्स्ट टाईम परत नाही येतं मुंबईला. पण त्याच्या आधी मी माझ्याकडे एक हेल्मेट आहे जुना हेल्मेट, म्हणजे आधीच्या गाडीचा जो माझा हेल्मेट होता त्याच्यावरती मी हा कॅमेरा जॉईन करून सगळं सेटअप करून त्याच्यावरती मोटो ब्लॉगिंग चालू करायचं असा डिसिजन आहे माझा. तर गाईज आता आपली गाडी इथं पार्किंग केले आणि आता आलं आपण निखिलच्या घरी. तर हा निखिलचं घर आहे. आता निखिलला घेऊन तिथून पुढे जाऊ. म्हणजे मी एकटा जाणार होतो पण म्हटलं निखिल घरी आहे, निखिलला फोन केला, निखिलवाला ये. तर आता निखिलला घेऊन वरती जातो. वरती म्हणजे डोंगर वगैरे आहे, घाट वगैरे आहे. तर त्याला का घेतोय कारण आपल्याला पाठवून व्ह्यू बघायला भेटेल आणि 360 व्यू पण तुम्हाला दाखवतो 500. इथं आमचं रेशन भेटतं, हमारा रेशन इधर मिळतं आहे. और एक गुंदे गाव आहे, साडावाडी. आणि इकडं पुढे गेलात की डायरेक्ट तिकडे रेगुरी घाट वगैरे चालू होतं इकडं. तर आपला निखिल आंबरे आहे आपल्यासोबत. आता जाऊ आपण रेशन घेऊन. काय आपलं रेशन, चला जाऊ आता परत घरी, आपल्या मार्गस्थ होऊ. तर गाईस आता क्लायमेट कसला एक नंबर झाला आहे बघा. काय चंद्र दिसतोय बघ हो, कडक म्हणजे सूर्य काय दिसतोय, कडक दिसतोय ना, एक नंबर दिसतोय गाईस. आणि इकडं जो तुम्हाला व्ह्यू दाखवतो ह्या साईडचा जो व्ह्यू आहे ना, तो व्ह्यू बघण्यासाठी खास मी दर महिन्यात ह्या रोडने येतो, हायवेने येत नाही. बादशाह आहे. तर दाखवतो तुम्हाला व्ह्यू बघा फक्त इकडचा व्ह्यू. असं म्हणजे पूर्ण दरी वाटते, दरी म्हणजे दरीच आहे आणि पूर्ण अशी झाडे बिडे आहेत. गाईज व्ह्यू बघा तुम्ही. कैसन बा हे की नाही. इकडे वाघाची गुफा आहे. कुठं इथं आतमध्ये. कुठे इकडं दिसतेत ना. पण आता गवत वाढलं. वाघाची गुफा आहे. हो. लाकेगिरी करतेस की नाही, शपथ तिथं आहे दिवा तिकडे. शेडलेल्या लोकांनी बघितले आणि बोलले तर तिकडं असेल काय माहिती. नक्की चोलीत ना वाघ येणार नाही ना. खास हे म्हणण्यासाठी मी येतो. असलं आहे भाई, कैसा आहे कैसान बा. धरण पण दिसते ना. आता व्हिडिओमध्ये दिसतं की नाही सांगू शकत नाही. दिसेल एकदम छोटंसं दिसतंय. बाप वाटते बाप. आता हे लोकेशन बघून मला माझ्या मनामध्ये आलं की 360 व्ह्यू घ्यायचा. आणि 360 व्ह्यू फक्त तुम्ही एन्जॉय करा. कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर 360 व्ह्यू बघा तुम्ही. बप्पी शॉट. तर गाईज आता आलो इथे निखिलच्या घरी. थँक्यू बाबा आल्याबद्दल. असं सपोर्ट करत राहा गरिबांना. आज सपोर्ट केलं असतं आम्ही उद्या तुझं नाव घेऊ की आम्हाला आमचा एक मित्र होता जो आम्हाला सपोर्ट करायचा. गरीब काल 60,000चा कॅमेरा घेतलास हां. आणि गरीब सांगायची गोष्ट हां. गरीब तुझ्या एवढं गरीब मला पण व्हायचं रे. कधी होईन तुझ्या एवढं गरीब. तर चला आता जाऊ डायरेक्ट माझ्या घरी. आता जाताना थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवतो बेलचं वगैरे गावचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या भावाला बाय बाय करू. बाय चल. तर गाईज हा जो लोकेशन आहे मला हा पण एक लोकेशन भारी वाटतं. हा बघा इथं जे मैदान होतं पहिलं म्हणजे आता गवत बिवत वाढलं आहे. आणि इथनं जो सनसेट दिसतो तो खरंच एक नंबर दिसतो.
आणि ह्याच्या आधी पण एक मी व्हिडिओ केली, इकडे वरती धरण आहे शेल्डीचं, तर त्या धरणावरती पण एक व्हिडिओ केली होती. जर कोणी बघितलं नसेल तर जाऊन बघा ती व्हिडिओ. ती पण व्हिडिओ खरंच खूप व्हायरल गेले. आणि इथं एक नंबर लोकेशन का, कारण की इथं जे संध्याकाळचा व्ह्यू दिसतो ना सनसेट पॉईंटचा, तर खूप भारी दिसतं. म्हणून तर इथं येऊन थांबूचं मला प्रत्येक वेळा वाटतं. म्हणजे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मी सनसेटला जर इथं आलो तर 100% थांबतो आणि ह्याचा पूर्ण म्हणजे एन्जॉय घेतो. तो आलायस ना अजून, तो हा कुठे गेला मोठा तुझा होता मित्र दुसरा? परवा आलेला नाही तुम्ही तिघं आलेलात ना? मी नाही, ते नारायण होते हां हां तो मित्र नाही हां नाही तरी आपण बघितलं मी तिकडे. हां हां म्हटलं तू कसं वाटतं याने बघितला आणि यांनी बघितला कधी? त्याशी इकडे माशी गेला आता जातो ना? हां इकडे गेला. ओके 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 पैसे ना व गरीब माणसं रे आम्ही. हां तेच हे भाई बोलला मला पैसे आणायला गेला तो भाई वरती गेला आता मगाशी ना आता मगाशी गाडी घेऊन वरती म्हटलं ते पण आपले फॅन आहेत. थँक्यू बाबा, माझी ह्याने बघितलं आणि लगेच गाडी फिरून आला, तर थँक्यू बाबा, असं प्रेम राहू दे तुमचं. आणि ह्याच्या आधी पण हा ब्लॉगमध्ये तुम्ही दोघं ब्लॉगमध्ये आलात ना? हां, तर धरणावरती एक ब्लॉग केला होता यांच्या शेल्डे देऊन, तर तो पण ब्लॉग भरपूर व्हायरल गेला होता. तर त्या ब्लॉगमध्ये हे पण भेटले होते, आता परत भेटले आम्हाला. आणि तर तो खरंच तुझ्यासोबत धरणावर केलेला ब्लॉग मी पण त्याला पण माझे त्यात जास्त ब्लॉगला 1K गेले नाही म्हणजे सपोर्ट करणारी पब्लिक आहे आपल्याकडे, खरी पब्लिक आहे आपल्याकडे. आता बाकीचे विषय कसं आहे, फक्त एक बघणारे म्हणून बघतात आणि आपलं कसं आपली माणसं दिसले ना की जास्त व्ह्यूज वाढतात. आता सूरज वगैरे दिसला तरी तू परवा केलेलास ना, तू केलेलास ना ब्लॉग नारायण तलावरती, तर त्याला व्ह्यू गेले? हां गेले 200च्या वर गेले. त्याला जातील थंबनेल चांगला बनवला. 300 झाले चांगलं. तर गाईज आता जे पोरं भेटली होती ती खरंच खूप भारी पोरं आहेत. म्हणजे ते मला जिथे भेटले तिथून त्यांचं घर थोडं लांब आहे आणि ती पोरं खरंच चांगली आहेत. जिथे कुठे भेटतात तेव्हा ते फुल इज्जत देतात आम्हाला की दादा तुझे ब्लॉग इथे बघतो आम्ही. भेटून तुम्हाला छान वाटलं भावानं, जर तुम्ही ब्लॉग बघत असाल धन्यवाद आणि खूप सारं प्रेम तुम्हाला मी आता मोठं ब्लॉगिंगचा थोडं फील देतो. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे जे आपले सबस्क्रायबर वगैरे आहेत त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की आमचे ब्लॉग बघून खूप साऱ्यांना असं मोटिवेशन मिळतं की ते पण ब्लॉग करायला पाहिजे, मग त्यांनी पण ब्लॉग करायला पाहिजे. आणि खूप सारे असे पोरं आहेत, यंग पोरं आहेत, म्हणजे आपल्या जे एजची पोरं आहेत, त्याने असं म्हणजे मेसेज वगैरे करून बोलले की दादा तुझे ब्लॉग बघून आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण ब्लॉग चालू करावे, तर करा बिंदास करा. आणि त्यांना असं म्हणजे ते असं कमेंट करतं की तुझं आमचं सपोर्ट राहू दे ब्लॉगिंगसाठी वगैरे. सपोर्ट करायला भावानं काय नाही, विषय कसा आहे, तुम्ही जेवढी स्वतःहून मेहनत कराल ना, तुम्ही जेवढं स्वतःहून पब्लिक गोळा करणार आहात, तुम्ही तुमच्या बोलण्याने, तुमच्या स्टाईलने, तुमच्या वागण्याचे, तुमच्या बोलण्याच्या स्टाईलने वगैरे जे तुमच्या पब्लिक तुम्हाला जे जॉईन होणार आहे तोच पब्लिक तुमचा लाईफ टाईम असणार आहे. जर एखादा व्यक्ती जर बोलला की बाबा ह्याच्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा, हा छान व्हिडिओ बनवतो, तो पब्लिक त्या समोरच्या व्यक्तीमुळे तुमच्या चॅनलवरती आलेला असतो, तो तुमच्या मेहनतीने नसतो आलेला. म्हणून तुम्ही स्वतःहून मेहनत करून जो तुम्ही पब्लिक कमाल तो तुमचा पब्लिक लाईफ टाईम असेल. आणि विषय कसा आहे, जर तुम्ही एखाद्या ब्लॉगिंग क्षेत्रात किंवा यूट्यूब क्षेत्रामध्ये जर उतरणार असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युटी ठेवायला लागते. कंटिन्युटी म्हणजे काय, डेली ब्लॉग टाकायचे, 1-2 दिवसा ब्लॉग टाकणे विकणे. आणि मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो की मी जेव्हा चॅनल ओपन केला तेव्हा स्टार्टिंगला आमचे ब्लॉग व्हायरल का गेले, कारण की आम्ही आधीच ऑलरेडी सूरजच्या ब्लॉगमध्ये फेमस असल्यामुळे आम्हाला लगेच म्हटलं तर 1-2-3 महिन्यामध्येच माझे 5 ते 6 हजार सबस्क्रायबर झाले. जे शून्यातून चालू करतात त्यांना खरं माहिती असेल की यूट्यूब ही साधी गोष्ट नाही आहे. आता रिसेंटली मी 15 ते 20 दिवसमध्ये ब्लॉग टाकले नव्हते, तर आधीच्या ब्लॉगला मला 15,000 16,000 असे व्ह्यूज जायचे. आता रिसेंटली मी 15 ते 20 दिवस ब्लॉग टाकले नव्हते, म्हणून तर मला परत डाऊनफॉल चालू झाला. म्हणजे माझी रीच कमी झाली, व्हिडिओला व्ह्यूज कमी झाले. व्ह्यूज कमी झाल्यामुळे मला आत्ता व्हिडिओला 5 ते 6 हजार फक्त व्ह्यूज भेटतात, फक्त 5 ते 6 हजार. आणि पहिले 15,000 कुठे आणि आताचे 5 ते 6 हजार कुठे, म्हणजे नाही म्हटलं तरी 75% तरी माझे व्ह्यूज कमी झाले. हे का कमी झाले, कारण की कंटिन्युटी नव्हती माझ्यामध्ये. म्हणजे मी यूट्यूबला व्हिडिओ टाकत नव्हतो, ब्लॉग टाकत नव्हतो. जर तुम्ही कंटिन्युटी ठेवलात तर तुम्हाला सक्सेस भेटेल. तर काही लोकांना असं वाटेल, काही पोरांना असं वाटेल की जर ह्यांना सक्सेस भेटेल तर आम्हाला का नाही भेटू शकत. खरं सांगतो तुम्हाला, यूट्यूब क्षेत्रामध्ये ना खूप मेहनत आहे. आणि सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे, यूट्यूब ही अशी गोष्ट आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जेवढं 100% एफर्ट तुम्ही त्याच्यामध्ये दिला तर 100% तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ भेटेल. आणि जेव्हा तुम्हाला मेहनतीचं फळ भेटेल तेव्हा तुम्हाला आधीचं सर्व स्ट्रगल आठवेल की बाबा यूट्यूबला सक्सेस होण्यासाठी तुम्ही काय केलं. आणि खरं सांगतो तुम्हाला, यूट्यूब साधी गोष्ट नाही. जर तुम्ही करणार असाल तर करा, बिंदास करा. तर त्यामध्ये खूप मेहनत आहे. बस जर तुमची मेहनत घ्यायची ताकद असेल तर तुम्ही घेऊ शकता.
यूट्यूब चालू करू शकता. तर दुसऱ्याकडून आलेली पब्लिक आणि स्वतः कमवलेली पब्लिक, स्वतः कमवलेले सबस्क्रायबर आणि दुसऱ्याकडून आलेले सबस्क्रायबर, ह्याच्यामध्ये मित्रांनो सांगतो तुम्हाला खूप मोठा फरक आहे. आपण जे स्वतः सबस्क्रायबर कमवतो ते आपले सबस्क्रायबर लाईफ टाईम राहतात. आपली बोलण्याची स्टाईल वगैरे आवडलेली असते. दुसऱ्याकडून जे सबस्क्रायबर आलेले असतात ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणून सांगतो स्वतः मेहनत करून सबस्क्रायबर कमवा, ते तुम्हाला लाईफ टाईम साथ देतील. हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतं? हा असा मोठं ब्लॉगिंगचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतं बघण्यासाठी? म्हणजे आपण ब्लॉगिंगचे व्ह्यू तर तुम्हाला दाखवलं, आपण फेस समोर दाखवून, हा विदाउट फेस समोरचं जे काय चाललंय, आपण गाडीवर जातो ते सगळं दिसतं. हे तुम्हाला मोठं ब्लॉगिंग कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि जाऊ आपण आपलं रेस्टॉरंट पण घेऊन जाऊ. तर डायरेक्ट आता मम्मीचा फोन आला होता, एवढा उशीर का झाला, 4 वाजता निघाला, आता वाजले 6. तर जाऊ डायरेक्ट घरात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला मोठं करा. बाय.